ऑल्सो, नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा वापर कसा करायचा हे पाहिजे. ओके. गोपाल इज ब्रेव, गोपाल इज स्ट्रॉंग. इथे किती सेंटेन्स दिलेत? दोन सेंटेन्स दिलेत. बर, आता ह्या दोन सेंटेन्सला काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरायचं. तर कसं वापरायचं बघा, इथं कुणाबद्दल ज्या माहिती सांगितलंय? गोपाल बद्दल सांगितलंय. म्हणजे इथं सब्जेक्ट किती आहेत? एकच. सब्जेक्ट कोणता आहे? एकच. कोणता आहे रे? गोपाल. सब्जेक्ट कोणता आहे? गोपाल. बर, मग बर त्या गोपाल बद्दल एक तर तो कसा आहे? ब्रेव. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलंय? तो स्ट्रॉंग आहे. हा, ब्रेव आहे आणि स्ट्रॉंग आहे. मग हा ब्रेव आणि स्ट्रॉंग हे काय सांगा? नाउन आहे, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह का वर्ब? काय आहे? ऍडजेक्टिव्ह. काय आहे? ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. मग ऍडजेक्टिव्ह आहे तर नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा नियमच काय? ज्यावेळेस तुम्ही एखादे नाम असेल, प्रोनाउन असेल, पुन्हा ऍडजेक्टिव्ह असेल, यांना जर जोडायचं असेल तर काय? फक्त तो, हेही नाही तर तोही आहे, असा त्या नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा काय होतंय? अर्थ होते. ठीक आहे. मग आपल्याला याचं जर नॉट ओनली जर करायचं झालं तर एका ऍडजेक्टिव्हच्या समोर काय लिहायचं? नॉट ओनली. आणि दुसऱ्या ऍडजेक्टिव्हच्या समोर काय लिहायचं असतं? बट ऑल्सो. पहा, मग आपण इथं काय केलंय? गोपाल इज नॉट ओनली ब्रेव. फक्त तो ब्रेव नाही तर बट ऑल्सो स्ट्रॉंग. परंतु तो कसा आहे? स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्याच्याबद्दलच सांगायचं. पण कसं सांगायचं आपल्याला? फक्त ब्रेव नाही तर तो काय आहे? स्ट्रॉंग सुद्धा आहे. ठीक आहे. बर, दुसरा काय आहे सेंटेन्स? शी इज ब्युटिफुल अँड क्लेवर. ती कशी आहे? ब्युटिफुल पण आहे आणि क्लेवर पण आहे. मग आपल्याला काय सांगायचंय? आपल्याला त्या नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा वापर कुठे करायचा? ती फक्त ब्युटिफुल नाही तर ती आहे, परंतु ती हुशार सुद्धा आहे. असं त्या सेंटेन्सचा आपल्याला काय करायचंय? कन्वर्ट करायचं. तर मग मला सांगा, त्या ऍडजेक्टिव्हच्या समोर आता कोणत्या ऍडजेक्टिव्हच्या आधी नॉट ओनली लिहायचं आणि कोणत्या ऍडजेक्टिव्हच्या आधी बट ऑल्सो लिहायचं? सांगा. ब्युटिफुलच्या अगोदर नॉट ओनली, ब्युटिफुलच्या आधी नॉट ओनली आणि ब्युटिफुलच्या नंतर बट ऑल्सो. मग काय होईल या सेंटेन्स? शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो क्लेवर. समजलं? हो. आता आपण काय करू का? एक दुसरा सेंटेन्स घेऊ का? राहू दे. ओके. हो. काय आहे? ही इज स्ट्रॉंग and tall. He is strong and tall. तो कसा आहे? स्ट्रॉंग पण आहे आणि उंच पण आहे. उंच पण आहे. ठीक आहे. मग त्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरायचं. मग नॉट ओनली आणि बट ऑल्सो याच्यामध्ये कशाच्या समोर वापरावं लागेल आपल्याला? ऍडजेक्टिव्हच्या समोर. याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह कोणते कोणते आहेत? स्ट्रॉंग आणि टॉल. बर, मग मला सांगा हे वाक्य कसं तयार होईल? He is not only strong but also tall. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता येतंय आहे की नाही? मग मी आता जर एक सेंटेन्स दिलं तर ते कोण करेल? हातवारी करा. बर, आता घ्या दुसरं सेंटेन्स. हा, सांगा बरं कोणतं असेल? कोणतं सेंटेन्स सांगता तुम्ही? सांगा. तुम्हाला येते का एखादी? लिहा. माय कॅट इज व्हेरी स्मार्ट अँड ब्युटिफुल. क्यूट लिहता. CUTE. ठीक आहे. चला. हा, माय कॅट इज व्हेरी स्मार्ट अँड क्यूट. कुणाबद्दल माहिती सांगितली आपण?
सांगितली कॅट बघ. माझी कॅट कशी आहे? व्हेरी स्मार्ट आहे आणि क्यूट पण आहे. मग हे कशाच्या समोर आपल्याला सांगितले की नॉट ओन्ली आणि बट ऑल्सो कशाच्या समोर वापरायचं आहे? ऍडजेक्टिव्हच्या समोर. याच्यामधले ऍडजेक्टिव्ह कोणते कोणते आहेत? स्मार्ट अँड क्यूट. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये नॉट ओन्ली आणि बट ऑल्सोचा वापर कोण करेल? आपण धनश्री करून दाखवला आहे की नाही? चल. हा काय येईल सुरुवातीला? माय cat is not only smart. काय येईल? Smart. But also हा but also so cute. आहे की नाही? काय आलं रे? आपण काय सांगितलं? माझी कॅट फक्त स्मार्ट नाही तर Cute पण आहे. ते क्यूट सुद्धा आहे. मग धनश्री साठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तुम्हाला दुसरा सेंटेन्स एक आपण घेऊया. ओके, दुसरा सेंटेन्स तुम्ही सांगा. तुम्हाला येईल का सांगता? हो. ठीक आहे. सांगा बरं दुसरा एक सेंटेन्स. Handsome. हा He is handsome. ही इज Handsome. हँडसम. He is clever. ही इज Clever. क्लेवर. बर. आता इथं सब्जेक्ट एक आहे का दोन आहेत? एकच आहे. सब्जेक्ट किती आहे? एकच. कोणता आहे रे सब्जेक्ट? ही. बर. याच्यामध्ये वर्ब कोणता आहे? इज. वर्ब कोणता आहे? इज. आणि ऍडजेक्टिव्ह कोणता आहे? Handsome आणि clever. हँडसम आणि क्लेवर. बर. मग आता याच्यामध्ये नॉट ओन्ली आणि बट ऑल्सोचा काय करायचं आपल्याला? उपयोग. वापर करायचे. ठीक आहे. चला संकेत चल. कोण येईल? आदर्श नाही येत नाही कोणालाच? हा. चला तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये करून बघा. चला बरं करा सगळ्यांनीच. आणि मधुश्रीचं आलंय का ते सांगायचंय सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनीच करून बघायचंय. Not only handsome. He is not only Handsome. but also Clever. clever. He is not only handsome but also clever. मला सांगा मधुश्रीने आता केलेलं बरोबर आलं का? Yes. सर्वांचं आलं? Yes. ओके. मग नॉट ओन्ली आणि बट ऑल्सोचा वापर करताना तुम्हाला काही अडचण येईल? नाही. मग इथून पुढे जर आपल्याला हे जर पेपर मध्ये आलं तर तुमचा 1 मार्क जाईल का? नाही. नाही जाणार? हो. ठीक आहे. मग उद्या घरून येताना किती करून आणता तुम्ही सेंटेन्स? 20 सेंटेन्स. आहे ना? 20 सेंटेन्स काय करायचं तुम्ही? घरून करून आणायचे.